नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण सत्र 15 मध्ये आहोत आणि आता भाग 2 ची आपण सुरुवात करणार आहोत। माझ्या बरोबर या सत्रामध्ये सुद्धा प्रिया कापटणे मॅडम असणार आहेत। वेलकम मॅडम। आणि त्या आपली जी काही छोटीशी चर्चा होणार आहे त्यामध्ये त्या सहभागी होणार आहेत। तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सुस्वागतम। या आधीच्या भागात आपण चर्चा केली होती की सरळ मार्गावर चालण्यासाठी आपण सदाचरणाला चालना दिली पाहिजे, परंतु त्याच वेळी आपण अहंकार आणि मी म्हणतो तेच खरे या सापळ्यात पडू नये याची खबरदारी मात्र घेतली पाहिजे। कारण तसं झालं ना तर आपला नैतिक विकास थांबेल, ही अत्यंत गंभीर बाब आहे। आपण तुमचे प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकलच्या काही मुद्द्यांवरती ही चर्चा केली आणि उद्धटपणा किंवा अहंकार आणि मी म्हणतो तेच खरे या सापळ्यात पडू नये म्हणून आपण कोणकोणत्या पावलांचा अवलंब करू शकतो ह्याची एक छान यादी तुम्ही केलेली असेल, कारण तुम्हाला सांगितलं होतं। तर तुम्ही ती यादी आता तुमच्या समोर घ्यायची आहे। आता हे धोके लक्षात ठेवून आपण आपल्या स्वतःच्या विस्तारित कुटुंबात सदाचरणाला चालना देण्यासाठी एक दीर्घकालीन कृती योजनेचा विचार करायचा आहे। आपण प्रथम चर्चा केली आहे की सदाचरण वृद्धिंगत करताना आपण गर्विष्ठ होणार नाही ना याची खात्री मात्र आपण बाळगली पाहिजे। म्हणून आपण स्वतःवर काम करण्याची गरज आहे, परंतु आपल्याकडे आपल्या विस्तारित कुटुंबातील सदस्यांसाठी कृती योजना सुद्धा असणं आवश्यक आहे। आता काहीही असो, नंबर काहीही असो, कदाचित 20 जण, 30 जण, 100 जण, कितीही असो, ते कोणीही असतील, ही एक उत्तम संधी आहे की आपण सदाचरण सरावात आणायचं आणि यासाठी आपण काहीतरी करू शकतो। पण आत्तासाठी खूप विस्तृत योजना तयार करायला हवी आहे असं अजिबात काही नाहीये। तर सुरुवातीला फक्त तुम्ही कोणत्या कृती किंवा उपक्रम राबवू शकता याचा तुम्हाला विचार करायचा आहे। कदाचित अगदी छोटे छोटे साधे साधे उपक्रम असतील, छोट्या छोट्या कृती असतील ज्या तुम्ही नम्रतेने आणि सेवाभावी वृत्तीने पार पाडू शकता। आणि त्यामागचा उद्देश असा आहे की तुम्ही हळूहळू सदाचरणाला अतिशय विनम्रतापूर्वक आणि सेवाभावी वृत्तीने कसे प्रोत्साहन द्यावे हे तुम्ही स्वतः पण शिकू शकणार आहात। म्हणजे हा खरं तर तुमचा स्वतःचा सराव असणार आहे। तर चला काही मिनिटं, कदाचित आपण 4 मिनिटं घेऊयात। आय थिंक दॅट शुड बी इनफ। मग आता तुम्ही सर्व गोष्टी, जी पावलं उचलू शकता, जी तुम्ही नम्रतेने आणि सेवेच्या वृत्तीने ज्या काही कृती करू शकता, अशा सर्व गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत। त्यामुळे या सर्व सेवा कृती असल्या पाहिजेत। खरंच सदाचरण वृद्धिंगत कसे करायचे हे शिकण्यास मदत करण्यासाठी आपल्याला या सर्व तुम्ही जे आता लिहिणार आहेत त्या मुद्द्यांचा मदत होणार आहे। सो 4 मिनिटांचा वेळ घेऊया। हे परत एक प्रात्यक्षिक आहे की अहंकार आणि मी म्हणतो तेच खरे या सापळ्यात पडू नये म्हणून तुम्ही कोणकोणत्या पावलांचा अवलंब करू शकता याची तुम्हाला यादी तयार करायची आहे। तर 4 मिनिटांसाठी व्हिडिओ थांबा, तुमचं उत्तर लिहा आणि पुन्हा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो सुरू ठेवू शकता। ग्रेट, वंडरफुल। सो प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता मी प्रिया मॅडम आपल्या बरोबर आहेत या सेशनमध्ये। तुम्हाला विचारू इच्छिते, तुमचं उत्तर काय आहे या प्रश्नाबद्दल? नक्कीच। सर्वप्रथम तुम्हाला माहित आहे की कुटुंबात एक योग्य वातावरण तयार केलं पाहिजे, जिथे प्रत्येकाला कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त होण्याची समान अधिकार, समान संधी असेल, मिळाली पाहिजे। ओके। आणि मग सर्वप्रथम ही परिस्थिती कुटुंबात विकसित व्हावी यासाठी आपण प्रयत्न करू शकतो। अगदी बरोबर। जर आपल्याला करायची असेल तर कुटुंबापासून आपण सुरू करू शकतो। मग आपल्या वाचनाची सवय, आपण वाचनाची सवय लावू शकतो। जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा मुलं सुद्धा तुमचं अनुसरण करतात, कारण ते जे काही पाहतात ते आत्मसात करतात। त्यामुळे ते सुद्धा शिकतील, त्यांना वाचनाची सवय लागेल। येते? अगदी खूपच छान। म्हणजे तुम्ही स्वतःच वाचाल असं म्हणताय का, किंवा असं मला विचारायचंय की समजा तुम्ही पुस्तकं घेऊन मुलांबरोबर मुलांसाठी वाचाल, काय म्हणायचंय तुम्हाला नक्की? होय, आपण दोन्ही करू शकतो। नक्कीच, येस। म्हणजे आपण वाचत असू तर ते म्हणतील ठीक आहे, माझे वडील वाचन करतात, माझी आई वाचन करते, म्हणून मी देखील पुस्तक वाचून बघितलं पाहिजे, असंही ते म्हणतील। तसेच झोपण्यापूर्वी कधी त्यांना गोष्टी सांगा,
कधी एखादी कथा वाचून दाखवा. त्यामुळे ते कसे वाचायचं हे देखील त्यांना कळेल. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींवर आपण फोकस करू शकतो, कारण वाचन हे देखील एक कौशल्य आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टींचा सराव करू शकतात. बरोबर आहे. आणि तिसरं म्हणजे वडीलधारे असतील तर त्यांना मदत करा. अरे वा, हे देखील एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे की जेव्हा तुम्ही मोठ्यांना मदत करतात, त्यांना हेल्प करतात है ना, तेव्हा मुलं देखील ते पाहतात, मुलं देखील ते अनुकरण करतात, ते शिकतात तुमच्याकडून आणि तुम्ही शिक्षणात कुटुंबाची मध्यवर्ती जी भूमिका आहे ती इथे बजावतात. नक्की, म्हणजे शिक्षण हा त्यांचा केंद्रबिंदू होतो त्या येस, आपल्या समाजाचा, आपल्या कुटुंबाचा तो केंद्रबिंदू बनतो. अनेक वेळा आपण अधिक पैसे कसे कमवू शकतो किंवा पैसा हा कुटुंबाचा किती महत्त्वाचा विषय आहे हा दृष्टिकोन भौतिकदृष्ट्या नसावा मुलांसमोर जेव्हा आपण मांडतो. म्हणून जेव्हा तुम्ही जेवणाच्या टेबलवर चर्चा करता तेव्हा तो शिक्षणावर, ती चर्चा जी आहे ती शिक्षणावर असायला हवी, ना की पैशावर किंवा इतर गोष्टींवर. बरोबर आहे, अगदी अगदी. म्हणून आपण कौटुंबिक चर्चा आयोजित करू शकतो. म्हणजे तुम्ही जे उत्तर सांगितलं त्याच्यावरनं असं लक्षात येतंय, एखादी कौटुंबिक चर्चा, उदाहरणार्थ किंवा कदाचित एकत्र काही कौटुंबिक शिक्षणाच्या बद्दलच्या कृती असतील त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करू शकता. खूपच सुंदर, खूपच सुंदर. आणखी काही आहेत मुद्दे? येस, माझा पुढचा मुद्दा तोच आहे जे तुम्ही आता म्हणत होते की सहकारी खेळ ज्याला आपण म्हणतो, ग्रुप जे गेम्स असतात ते आपण मुलांसोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत सुद्धा आपण खेळू शकतो. आणि किंवा या खेळांमधून प्रामाणिकपणा, सरळ मार्गावर कसं चालायचं, अशा बऱ्याच गोष्टी आपण त्या खेळाद्वारे मुलांना शिकवू शकतो. बरोबर आहे. आणि मे बी छोटंसं एक नाटुकलं तयार करू शकता. खरं तर इंटरनेटवरतीही सहकारी खेळ उपलब्ध आहेत, कोऑपरेटिव्ह गेम्स असं त्याला म्हणतात, आणि विविध वयोगटांसाठी हे उपयुक्त असे खेळ असतात. त्यामुळे कोण खेळणार आहे यावर अवलंबून तुम्ही काही छान कौटुंबिक खेळ, सहकारी खेळ आपल्या अभ्यासक्रमादरम्यान सुद्धा आपण खेळलेलो आहोत, तुम्ही घेऊ शकता, खेळू शकता. हे अप्रतिम आहे. मला असं वाटतं की तुम्ही ते जेव्हा करत असता तेव्हा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो यावर अवलंबून तुमचं ते स्वतःचं शिक्षण होतं, राईट? उदाहरणार्थ या प्रकारचे वाचन अधिक प्रभावी आहे असं तुमच्या लक्षात येतं. अशा प्रकारचा खेळ कमी प्रभावी आहे, कदाचित दुसरा शोधण्याची गरज आहे, हे तुम्हाला समजतं. त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची सक्षमता सुद्धा वाढवता. अगदी बरोबर. वंडरफुल, खूप छान तुम्ही सांगितलेले आहेत. अजून काही मुद्दे असतील तर प्लीज सगळ्यांना सांगा. अर्थातच आपण काही गाणी घेऊ शकतो. गाणी सगळ्यांची अगदी क्लोज असतात है ना, ज्यावर आपण चर्चा करू शकतो. किंवा पवित्र धर्मग्रंथ देखील आहेत, त्यावरही घरात चर्चा झाली पाहिजे है ना. आणि हे करून देण्याची ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं. तुम्ही ते कोणत्याही धर्मातून घेऊ शकता, असं नाही की ह्याच धर्माचं असलं पाहिजे, कोणत्याही धर्मातून तुम्ही घेऊ शकतात. आणि नंतर चांगल्या मुद्द्यांबद्दल, नैतिक मूल्यांबद्दल चर्चा आपण घडवून आणू शकतो. ही एक कृती आहे की ज्यामुळे कुटुंबातील सदस्य मिळून हे सगळं एकत्र येऊन ती कृती करू शकतात. आणि परत वाचन केल्यामुळे खूप आनंदही होतो है ना, आनंद मिळतो. आणि तुम्हालाही माहित आहे की चांगल्या विचारांची, चांगल्या शब्दांची या ठिकाणी आपण देवाणघेवाण करू शकतो आणि त्यानुसार कृती करणं, यामुळे कुटुंबात आपण आनंद निर्माण करू शकतो. एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपण आपल्या कुटुंबात आणू शकतो. त्याचबरोबर आपल्या मुलांना बाहेर मैदानावर घेऊन जाऊ शकतो. आणि व्यायाम, कारण ही गोष्ट बऱ्यापैकी मागे पडत चालली, तर व्यायाम आणि काही खेळ, काही कृती त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. आणि त्यातून त्यांचं निरोगी जीवनाबद्दलची भावना आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो. खूपच छान, खूपच. कुटुंबातील सदस्यांबद्दल किंवा त्यांच्यासोबत मिळून मिसळून आपण अशा प्रकारचे वेगवेगळे खेळ खेळून किंवा अशा कृती राबवून एक चांगला बंध, ज्याला आपण म्हणतो एक रॅपो, आपण छान डेव्हलप करू शकतो. ग्रेट, ग्रेट, वंडरफुल. म्हणजे सहकारी खेळ खरोखरच योग्य खेळ असतील सगळ्यांसाठी, स्पर्धात्मक नाही, कॉम्पिटिटिव्ह गेम्स नाही, तिथे स्पर्धा नसेल. या तुम्हाला मुलांमध्ये स्पर्धा नव्हे तर सहकार्य वाढवायचं आहे. आणि मला तुमची वेगवेगळी जी पवित्र ग्रंथ वाचण्याची जी कल्पना आहे ती अत्यंत मनापासून आवडलेली आहे. मला वाटतं की हे खूपच वेगळं आहे,
कारण जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की त्या सर्वांचं जे सार आहे, परिपाक आहे, ते एकच आहे. सर्व ग्रंथ एकच सांगत आहेत, पाया एकच आहे. आणि मग मुलं ही धर्मातील विचारांच्या विविधतेची प्रशंसा करू लागतात. किती सुंदर हे विचार मुलांच्या मनामध्ये जातात. त्यामुळे एका प्रकारे एका दगडाने दोन पक्षी मारण्यासारखी गोष्ट आहे. आणखीन काही सांगायचं आहे? हे पहिल्यापासूनच धरण म्हणजे आपलं घर हे पहिल्यापासून धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे आणि हा विचार आपण मुलांमध्ये रुजवला पाहिजे पहिल्यापासूनच. बरोबर आहे, वैविध्य विचारांचं. त्यामुळे मी धर्मनिरपेक्ष म्हणणार नाही, मी वैश्विक म्हणेन. कारण त्या पवित्र धर्मग्रंथांमध्ये जो बौद्धिक खजिना दडलेला आहे ना, ते त्यांना समजेल आणि ते त्याची प्रशंसा करतील. बरोबर. आणि त्यांचे हृदय आणि मन सर्वांसाठी खुले होईल. जी माझ्यामध्ये आपलं जे सगळ्यात मोठं यश आहे ना, ते त्याच्यामध्ये आहे. आणि विशेषतः आपल्या देशामध्ये जी अनेक धर्मांची, म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक धर्मांची, अनेक समुदायांची एक भूमी आहे आपला देश, आणि जिथे आपल्याला खरोखरच इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा आता एकतेची गरज आहे. अगदी बरोबर. एकमेकांचे पवित्र ग्रंथ जरूर वाचावेत. खरं तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा NEP 2020चा एक भाग आहे. जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की वेगवेगळ्या धर्मांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करणं जे एक अभूतपूर्व गोष्ट आहे. इट्स रिअली वंडरफुल. आणि जर तुम्ही लहानपणापासून सुरुवात केली, इमॅजिन, तर तुम्ही अशा लोकांचा पाया रचत आहात जे सर्वांशी सुसंगतपणे जगू शकतात. हार्मनी. त्यामुळे विविधतेत एकता हे नक्कीच तयार होते. आणि एकता आणि विविधतेसाठी हे एक उत्कृष्ट उद्दिष्ट आहे. हा एक हेतू सर्वांचा होऊ शकतो. आता आपण आपल्या स्वतःच्या विस्तारित कुटुंबाबद्दल विचार केला आहे, राईट? आपण काय करू शकतो? नंतर तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा. आणि एखाद्या व्यक्तीने मोठ्या विस्तारित कुटुंबात सदाचरण कसे वृद्धिंगत करावे, आता याबाबत त्यांना चर्चा करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही चर्चा करत असाल तेव्हा माझी एक नम्र सूचना आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा विचार करू नका. ओके? की ज्याला कदाचित असं असू शकतं दुर्दैवाने की त्याला कदाचित सदाचरणाबाबत काही समस्या असू शकतात, त्याचं वर्तन थोडंसं चुकीचं असू शकतं. तुम्ही चर्चा करू शकाल अशा काल्पनिक कुटुंबाचा मात्र तुम्हाला इथे विचार करायचा, कारण आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाठीमागे बोलणं करायचं नाहीये. मोठ्या विस्तारित कुटुंबात एखादी व्यक्ती सामान्यतः सदाचरण कसे वृद्धिंगत करू शकते किंवा कसे प्रोत्साहन देऊ शकते याबद्दल तुम्हाला तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करायची आहे. व्हिडिओ 3 मिनिटांसाठी थांबवायचा आहे, उत्तर लिहायचं आहे आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ सुरू ठेवायचा आहे. वंडरफुल. तर आता पुढचा टप्पा म्हणजे तुम्ही तुमच्या विस्तारित कुटुंबातील एक विश्वासू सदस्य म्हणून स्वीकारले जाल यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचे शब्द आणि कृती करणे आवश्यक आहे यावर तुमच्या अध्ययन जोडीदाराशी आता तुम्हाला सल्ला मसलत करायची आहे. इंटरेस्टिंग आहे, राईट? व्हेरी इंटरेस्टिंग. कारण जर तुम्हाला एक विश्वासार्ह सदस्य म्हणून स्वीकारले तुम्ही जर गेलात तरच तुम्ही जे बोलाल किंवा कृती हाती घ्याल त्यामध्ये लोक भाग घेतील. त्यांचा तुमच्यावर विश्वासच नसेल तर काहीच होणार नाही. आणि मग तुम्ही त्यांचं सदाचरण वृद्धिंगत होण्यासाठी तुम्ही काही करू शकाल, मदत करू शकाल. मग आता या कृतीसाठी 2 मिनिटांचा वेळ मी तुम्हाला देते. तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा की तुमच्या विस्तारित कुटुंबाचा एक विश्वासार्ह सदस्य म्हणजे विश्वासास पात्र असलेला व्यक्ती म्हणून तुमचा स्वीकार केला जावा यासाठी आवश्यक असलेले कोणते शब्द आहेत किंवा कृती आहेत ते लिहायचे आहेत. व्हिडिओ 2 मिनिटांसाठी थांबवा, तुमचं उत्तर लिहा, पुन्हा व्हिडिओ सुरू करूया आणि आपली चर्चा पुढे घेऊन जाऊया. ठीक आहे प्रिया मॅडम, मी परत तुमच्याकडे येते की अशा प्रकारचे शब्द आणि कृती तुम्ही सांगू शकता का की ज्या तुम्ही कुटुंबामध्ये करू शकता जेणेकरून तुम्हाला कुटुंबातील एक विश्वासू सदस्य म्हणून ते सर्वजण स्वीकार करतील तुमचा? होय, अगदी सुंदर कृतींबद्दल चर्चा केली आहे. ओके. ज्या सदाचरण वाढवण्यासाठी आपण कुटुंबात करू शकतो. बरं. ओके. पण तुम्ही अगदी बरोबर नमूद केलं की जरी मला पुढाकार घ्यायचा असला तरी लोकांनी आधी हो म्हणणं गरजेचं आहे, हे ना? जबरदस्ती नको आहे. पण माझ्या कुटुंबात माझ्या घरच्यांनी म्हणावं की ठीक आहे, मी पुढाकार घेण्यास पात्र आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास असायला हवा, कारण माझे बोलणे, माझी कृती, है ना, त्यांचा
ताळमेळ असावा लागतो. बरोबर, बॅलन्स असायला पाहिजे. येस. आणि सर्वप्रथम मी जे काही बोलतो किंवा जे काही बोलते, माझी कृती सुद्धा तशीच असली पाहिजे. नाही तर बोलणं वेगळं आणि कृती वेगळी असं नको. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमचं बोलणं वेगळं, कृती वेगळी, ह्याच्यामध्ये जो काही विरोधाभास जर त्यांना जाणवला तर परत त्यांचा तुमच्यावरती विश्वास राहणार नाही. खरंच आहे. नक्की. आणि दुसरं म्हणजे जर आपल्याला खरोखरच कुटुंबातील सदस्यांनी सदाचरणाचे पालन करावे असं जर का वाटत असेल तर मला असं वाटतं की आपले शब्द है ना हे खरोखरच काळजीपूर्वक आपण वापरले पाहिजेत. बरं. प्रेमळ शब्द आपण वापरले पाहिजेत. होय, मी तुमच्या पाठीशी आहे, असा एक सपोर्टिव्ह शब्द आपण कायम त्यांना दिला पाहिजे. तुम्हाला काही अडचण आहे का, किंवा तुम्हाला फक्त काही बोलायचं आहे का, है ना, तर मी इथे आहे, मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुम्हाला आश्वासन देतो, असे शब्द तुमचे असले पाहिजे. मला प्रोत्साहन देणारे, स्तुती करणारे शब्द तुमचे असले पाहिजे. लोकांना जोडणारे शब्द तुमचे असले पाहिजे. कृतज्ञता दर्शवणारे शब्द तुमचे असले पाहिजे. असे वेगवेगळे पैलू दर्शवणारे शब्द तुम्ही नेहमीच वापरले पाहिजे. तसेच तुमच्या शब्दातून करुणा, एखाद्याबद्दलचं प्रेम, सुसंवाद हा कसा निर्माण होईल याकडे तुमचा कल असला पाहिजे. त्यामुळे आपली कृती ही अतिशय सौम्य, अतिशय दयाळू आणि संघर्षाशी काही शक्यता किंवा तर तेही आपण सल्लामसलत करून त्याची व्यवस्था आपण करू शकतो. म्हणून पुन्हा हे खूप महत्त्वाचं आहे की आपण कुटुंबातील सदस्याला देखील असं वाटलं पाहिजे की होय, सल्लामसलत आवश्यक आहे, आपण ती मिळून केली पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही त्यांना पटवून देत नाही तोपर्यंत पुन्हा तुमचे ते शब्द त्यांना पटणार नाही, ते तुमचं ऐकणार नाहीत. आणि हो, चर्चेनंतर आम्ही आश्वासन द्यायला पाहिजे त्यांना. आणि चर्चेनंतरही आपण योग्य तोडगा काढू, बरोबर, हेही तुम्ही त्यांना सकारात्मक पद्धतीने सांगितलं पाहिजे. आता काय टाळायचं, तर कुटुंबातील सदस्यांच्या कुटुंबात कधीही निंदा करू नये. बॅक बायटिंग आपण ज्याला म्हणतो, तर हे आपण टाळलं पाहिजे. तुमचं म्हणणं असं कुटुंबात करू नये, बाहेर केली तर चालते? नाही, अजिबात नाही. कारण आतापर्यंत आपण चर्चा करत आलो आहोत की आपण जे काही शिकतो ते कुटुंबात रुजवतो. बरोबर आहे. आणि ते बाहेर जातं, त्याच्यामुळे मुळापासून ते उखडून टाकावं लागेल. राईट. तर कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल कोणतीही निंदा किंवा त्यांच्या पाठीमागे बोलणं हे आपण टाळलं पाहिजे. बरोबर. कारण खरोखरच याचा कुटुंबात खूप नकारात्मक प्रभाव निर्माण होत असतो. अगदी बरोबर. कुटुंबात खूप तणाव निर्माण होत असतो. आणि शिवाय आपण थोड्या वेळापूर्वी जी चर्चा केली आहे की अहंकाराची वृत्ती, मी म्हणतो तेच खरं, है ना, जर एखादी समजा किंवा जर एखादा तुम्ही सगळ्यांना एका टेबलावर एकत्र आणण्यात यशस्वी झाला असाल, चर्चा तुम्ही केली असेल आणि प्रत्येकाने त्याची प्रशंसाही केलेली असेल की तुम्ही पुढाकार घेतल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत या परिस्थितीमध्ये, है ना, तर तुम्हाला माहित आहे की ह्या सगळ्या लोकांना आनंदही मिळालेला आहे. म्हणून ते तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका. ओके, येस, तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका, अहंकारी होऊ नका. आणि मुळतः तुमचे शब्द आणि कृती याच्यावरती तुम्ही त्यांचं योग्य अनुसरण तुम्ही करा. तुम्हाला खरोखर याचं जर संतुलन ठेवता आलं कुटुंबामध्ये तर एक आनंदी कुटुंब तुम्ही जगू शकतात. एक प्रेम, आनंद तुम्ही आपल्या कुटुंबात देऊ शकतात. आणि प्रत्येकाला तो समान आनंद तुम्ही द्यावा किंवा आपण देतो. असं ज्यावेळी आपण असं वागतो त्यावेळी आपल्या कुटुंबात आपण सगळ्यांना समान आनंद देत असतो. बरोबर आहे. आणि सगळी संसाधनं पण वापरतो. ऑफकोर्स, थँक्यू सो मच. थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की तुम्ही त्यांना जे काही नंतर करायला सांगणार आहात ते तुम्ही आधी स्वतः करावं, हे महत्वाचं आहे. जर तुम्ही म्हणणार असाल की एकमेकांवर प्रेम करूया तर प्रथमतः तुम्ही स्वतः प्रेमाने वागलं पाहिजे. अगदी बरोबर. इतरांना प्रेम दर्शवावे लागेल. आपण जर म्हणणार आहोत की इतरांचे चांगले गुण पहा, तर आपण देखील फक्त कुटुंबातील सदस्यांचे चांगलेच गुण बघणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे संघर्षाला कारणीभूत काहीही असले तरी आपल्याला याची खात्री करावी लागेल आणि त्याचे निराकरण करावे लागेल. अगदी खूप छान, अद्भुत आहे हे. आणि तुम्ही म्हणालात की आपण जे शब्द वापरतो ते देखील करुणामय आणि दयाळू असले पाहिजे.
तर प्रिय मित्रमैत्रिणींनो, बहाई अकादमीने काही काळापूर्वी करुणामय संभाषण, कंपॅशनेट कम्युनिकेशन याबद्दल एक व्हिडिओ तयार केला होता. आता हा व्हिडिओ आपण एकत्र पाहणार आहोत, परंतु या व्हिडिओशी संबंधित एक प्रात्यक्षिक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहत असताना कृपया तुमच्या विस्तारित कुटुंबातील सदस्यांशी एक करुणामय संभाषणाबाबत तुम्ही केलेल्या चर्चेच्या एक विस्तृत नोट्स तुम्हाला घ्यायच्या आहेत की तुम्ही कुटुंबामध्ये करुणामय संभाषण कसं सरावात आणू शकता. आपल्या स्वतःच्या विस्तारित कुटुंबात अधिक परिपूर्ण आणि सखोल मार्गाने करुणामय संभाषण कसं करावं. त्यामुळे तुमचा कागद आणि पेन तयार ठेवा. तुम्ही हा व्हिडिओ पाहताना आणि त्याचा आनंद घेत असताना नक्की तुमचे मुद्दे लिहित राहा आणि तुम्ही तुमचे जे नोट्स आहेत ते घेत राहणार आहात. My family, my fortress. Compassionate communication. How often do you experience communications that are mixed with personal judgments, which are not always correct, and communications that are demotivating, and those at the end of which you are confused about what is expected of you to do? How do we speak peace in a world of conflicts? According to those who have used compassionate communication technique, it is about transforming potential conflicts into peaceful dialogues and creating compassionate connection with your family, friends, and acquaintances. It is about changing your relationship. It is about connecting soul to soul and creating a lot of healing. It is the missing element in what we do. And in the family context, it is for anyone seeking to end the unfulfilling cycle of argument in their relationships, and for parents who wish to influence their children's behavior by engendering compassion rather than simply achieving obedience, and for repairing relationships with grown children and relating more deeply with parents and siblings. And according to an educator, the compassionate communication strategies for active listening really work. They have worked both at work and with my family, a good step along the way to transformation. Compassionate communication is about quality relationships you have always wanted. Through compassionate communication, we learn to improve our relationships with family members, friends, and co-workers, stay peaceful in the face of judgment, criticism, and anger, and discover common grounds with anyone, anytime, anywhere. Let us reflect. A tongue is a smoldering fire, an excess of speech a deadly poison. Material fire consumes the body, whereas the fire of the tongue devours both heart and soul. The force of the former lasts but for a time, whilst the effects of the latter endure a century. Now consider this statement. A kindly tongue is a lodestone of the hearts of men. Our values reflect in our language. In his book, Nonviolent Communication, A Language of Life, Marshall Rosenberg says that certain ways of communicating isolate us from our compassionate nature. For example, using moralistic judgments by talking about the wrongness of people, meaning about those who do not act according to our values, and we judge and classify people as being good, bad, responsible, irresponsible, smart, or ignorant. This injures us and others. Using comparison is also a form of judgment. It can make life miserable, our own and the lives of others. It also blocks compassion.
Similarly, blaming someone else for the way one feels is denying our personal responsibility for our feelings and thoughts. For example, you make me feel guilty. I had no choice but to do it. Is this compassionate? Finally, replacing our request by demand and threat of punishment. This is unkind and hurtful. Those who may often do this are authority figures such as parents, teachers, and employers. This action also blocks compassion. How can we practice compassionate communication as a language of life? We need to reform the way we express ourselves and listen to others, and learn to express ourselves with kindness and listen to others with respect. The 4 steps of compassionate communication are: 1. Observe and articulate the situations without being judgmental. 2. Express how you feel about the situation. 3. Say how this situation is connected to any of your needs. 4. Make a life-enriching request. Step 1. Observe and articulate the situations without being judgmental. The Holy Bible says, "Do not judge, and you will not be judged." An interesting poem reads, "I can handle you telling me what I did or didn't do. And I can handle your interpretations. But please don't mix the two. It's unkind to mix observation with evaluation. People hear criticism and become defensive. For example, Nargis bit her fingernails while watching television last night. This is pure observation. Kamlesh was angry with me yesterday for no reason. For no reason is an evaluation. Say what you observe. Step 2. Express how you feel about the situation. For some people, feelings have many shades, like different passages in a symphony, while for many people, their feelings are limited like notes in a bugle call. Be gentle with yourself and others as you express your feelings. Not everyone has learned that we can choose our feelings. For families, the toll is severe when members are unable to communicate their emotions. With your family, study what feelings are, where they come from, and how to express them with each other. Role play to express a variety of feelings. This will strengthen our feelings vocabulary to express our feeling and understand others' feelings. When we express our feelings, we should take responsibility for them. See this example. A. They're canceling the concert really irritated me. A attributes her feeling to the behavior of another party. B. When they canceled the concert, I felt really irritated. B accepts responsibility for her feeling by acknowledging the thought behind it. Step 3. Connect your feeling to your needs. See this example. When you say that's a fact observed. I feel angry. That's my feeling. Because I want respect. That's my need. And I hear your words as an insult. When you say that, I feel angry because I want respect, and I hear your words as an insult. Here the speaker, who is acknowledging responsibility for his feeling, connects the feeling to his need. When others speak, listen to the feelings and needs behind the words. Needs can be of many types. According to Maslow's hierarchy of human needs, they can be physiological, safety, love and belonging, esteem,
and self-actualization. Step 4. Make a request to enrich your life. How should we express our request to get a compassionate response? A. Use positive and clear action language. That means ask what you are requesting instead of what you are not requesting. For example, a wife asked her husband, "Don't spend so much time at work." Few days later, he announced that he had signed up for a sports tournament. She had told him what she didn't want him to do. It backfired. Instead, she should have said, "I'd like you to spend at least one evening a week at home with the family." B. Make requests clearly. For example, when the wife says to the husband, "I'm annoyed you forgot the butter and onion I asked you to pick up for dinner," the husband may think she said this just to make him feel guilty. But the wife might have been asking him to go back to the store and get them. When we speak clearly about what we want, it is more likely that we get it. C. Request, not demand. The more people hear demand, the less they like to respond compassionately or be around us. See this example. Would you be willing to set the table? Rather than, "I would like you to set the table." We should use words, "Would you be willing?" to indicate we are requesting, not demanding. D. Ask for a reflection or feedback. Finally, the following communication uses all 4 steps. I noticed that you haven't spoken in the last 10 minutes. Are you feeling bored? I'm finding the people at the museum really interesting to talk with. How about we meet up in an hour when I'm done here? Imagine if both love and condemnation affect plants and animals and you as well. What would be the impact on the hearts and minds of the human beings? Everybody needs energy and comfort. If you want others to be happy, practice compassion. If you want to be happy, practice compassion. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण या व्हिडिओवर पुढच्या भागात चर्चा करणार आहोत. हा जो भाग आहे, भाग 2 हा इथे संपलेला आहे. धन्यवाद प्रिया मॅडम, तुम्ही Thank खूप you so छान much. सहभाग दिलेला आहे. लवकरच भेटूया भाग 3 मध्ये. धन्यवाद.